आटपाडी नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक चुरशीची झाली आहे। या नगरपंचायतीच्या निवडणुकीत सर्वाधिक 8 जागा शिवसेना एकनाथ शिंदे गटाला मिळाल्या, पण नगराध्यक्षपदी मात्र भाजपचे युटी जाधव विजयी झाले। राष्ट्रवादी अजित पवार गट आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीला प्रत्येकी एकाच जागेवर समाधान मानावं लागलंय। आटपाडी नगरपंचायत निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडी अशी चौरंगी लढत झाली। भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी ही निवडणूक राजकीय प्रतिष्ठित केली होती। शिंदे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी स्वतंत्र पॅनेल करून एक हाती निवडणूक लढवली। दुसरीकडे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, भारत पाटील, आनंदराव पाटील यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडी पॅनेल करून निवडणुकीत रंगत आणली। आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार युटी जाधव यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती। जाधव हे 1177 मतांनी विजयी झालेत। या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 8 जागा मिळाल्या। शिंदे शिवसेनेचे स्वाती सातारकर, सावित्री नरळे, अमरसिंह पाटील, धनाजी कानाप्पा चव्हाण, संतोष लांडगे, निशिगंधा शरद पाटील, अनुजा दत्तात्रय चव्हाण, बाळासो हजारे असे 8 उमेदवार विजयी झालेत। भाजपला सलग 7 जागा विजय मिळवलाय। भाजपचे ऋषिकेश देशमुख, डॉक्टर जयंत पाटील, राधिका दौंडे, ललिता जाधव, महेश देशमुख, अजित जाधव, मनीषा पाटील विजयी झाले, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संध्या अनिल पाटील तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या मनोज कुमार या विजयी झाल्या। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार शीतल बंडगर यांनी काम पाहिले। निवडणूक निकालानंतर भाजपचे नेते, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर, युवा नेते जयदादा देशमुख मिरवणुकीत सहभागी झाले। कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष, गुलालाची उधळण तसेच फटाके वाजवून केलाय। अण्णाभाऊ साठे चौकातून मिरवणूक आटपाडी शहरात गेली आहे।